सांगलीचं हवामान त्या दिवशी काहीसं विचित्र होतं. पावसाळा संपूनही आकाशात राखाडी ढग घोंगावत होते आणि कृष्णा नदीच्या पाण्यावर हलकासा धूर तरंगत होता. नदी किनाऱ्याच्या पलीकडे गवताळ मैदानावरून वारा येत होता. त्यात मातीचा वास आणि पावसाच्या नंतरच्या ओलसरतेचा गंध मिसळलेला होता. गणेश सायकलवरून कॉलेजमधून घरी परतत होता, पण मनात त्याचं विचारांचं वादळ सुरू होतं. 2 दिवसांपूर्वी त्याच्या सर्वात जिवलग मित्र अमोलसोबत मोठा वाद झाला होता. ते दोघे लहानपणापासून एकत्र वाढलेले, एकाच शाळेत शिकलेले, एकाच गल्लीतील आणि लोक म्हणायचे गणेश अमोल म्हणजे एका आत्म्याचे 2 तुकडे. पण त्या संध्याकाळी अमोलनं त्याला मित्र म्हणून नाही, शत्रू म्हणून पाहिलं होतं. कारण काय? एक गैरसमज, एक शब्द आणि थोडा राग. पण त्या थोडक्या शब्दांनी मैत्रीचं आयुष्यभराचं बांध तुटलं होतं. गणेशला अजूनही तो क्षण आठवत होता, जिथं त्याने अमोलला थोड्याशा वादात शिवी दिली होती. तेवढ्यावरून अमोल संतापला आणि म्हणाला, "तू मला अपमानित केलंस गणेश, आजपासून आपलं सगळं संपलं." तेव्हा गणेशही रागात होता. त्याने काही उत्तर दिलं नाही, फक्त मागे वळून निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी जे घडलं ते सांगलीभरात वणवा बनून पसरलं. अमोल अचानक गायब झाला. त्याचं मोबाईल बंद, घरच्यांना काहीच कल्पना नाही आणि शेवटचं ज्याच्याशी त्याचं भांडण झालं होतं तो गणेश. त्यामुळे सगळ्या नजरा थेट गणेशकडे वळल्या. गणेशला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं. त्याच्या डोळ्यात रात्रभर झोप नव्हती आणि चेहऱ्यावर अपराधीपणाची सावली होती. "मी काही केलं नाही," तो वारंवार सांगत होता. पण चौकशी अधिकाऱ्याला त्याचा चेहरा वाचता येत नव्हता. ते खरं अपराधीपण होतं का की फक्त अपराधाच्या भीतीचं ओझं? अमोलच्या आईने पोलिसांना सांगितलं, तो शेवटचं गणेशसोबत बोलला होता आणि रडत होता. गावात अफवा पसरली. काहींना वाटलं गणेशने रागातून काहीतरी केलं, काहींना वाटलं अमोल स्वतःच कुठेतरी गेला. पण गणेशला आतून खात्री होती की अमोल जिवंत आहे, कुठेतरी पण आहे. त्या रात्री गणेश झोपला नाही. त्याच्या मनात अपराध गंड आणि चिंता एकत्र मिसळलेली होती. तो अमोलच्या आठवणींमध्ये हरवला. दोघं शाळेत फुटबॉल खेळत, नदीकाठी मच्छीमाराकडे बसत, कॉलेजच्या रस्त्यावरून एकाच सायकलवर फिरत. पण आता त्या आठवणींमध्ये फक्त सन्नाटा होता. पुढच्या सकाळी गणेश स्वतः शोधायला निघाला. अमोलच्या आवडत्या जागा, नदीकाठ, जुनी शाळा आणि सांगलीचा बोगदा परिसर, प्रत्येक ठिकाणी त्याला काहीतरी सावलीसारखं वाटत होतं. कुणीतरी त्याच्यावर नजर ठेवतोय असं. दरम्यान पोलीस तपासात काही नवीन पुरावे सापडले. नदीकाठी एक बॅग, ज्यात अमोलचे काही कागद आणि एक चिठ्ठी. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, "गणेश, तू समजशील तेव्हा मी परत येईन." या ओळींनी सगळं गाव हादरलं. हे आत्महत्येचं पत्र आहे का की कुणीतरी हेतुपूर्वक ठेवलंय? गणेशला वाटलं कुणीतरी अमोलला गहाळ करून त्याच्यावर संशय आणतंय आणि म्हणून त्याने स्वतः तपास सुरू केला. त्याने अमोलच्या ऑफिसमधल्या मित्रांशी बोललं. एकाने सांगितलं की अमोल अलीकडे कोणाशी तरी आर्थिक वादात अडकला होता. दुसरा म्हणाला की अमोलला काही लोक धमक्या देत होते. पण गणेशच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न, मग मला का फसवलं जातंय? आणि मग एक दिवस गणेशला एका अज्ञात क्रमांकावरून मेसेज आला, "सत्य शोधायचं असेल तर कृष्णा पुलाजवळ ये." रात्री 9 वाजता गणेश थरकापला, पण त्याने जाण्याचा निर्णय घेतला. रात्री पुलाजवळ मंद प्रकाश होता. पाण्याच्या लाटांचा आवाज आणि वाऱ्यात भुरभुरणारा धूर. गणेश तिथं उभा होता. अचानक पुलाच्या अंधाऱ्या बाजूला कुणीतरी हललं. एक काळी सावली. गणेश ओरडला, "अमोल, आहेस का तू?" काही उत्तर नाही, फक्त नदीकडून येणारा गार वारा. मग त्याच्या मागे कोणीतरी पुटपुटलं, "गणेश." तो वळला, पण कुणी नव्हतं, फक्त आवाज आणि थरथर. दुसऱ्या क्षणी काही पावलं दूर त्याला एक मोबाईल सापडला, अमोलचा.
स्क्रीनवर फक्त एक फोटो होता. दोघांचा एकत्र सेल्फी आणि खाली लिहिलं होतं, मैत्री संपली नाही, ती लपली आहे. गणेश हादरला. त्याने फोन पोलिसांकडे दिला. तपास वाढवला गेला. शेवटी एका CCTV फुटेजमध्ये एक गूढ व्यक्ती दिसला. अमोलच्या कपड्यात, पण चेहऱ्यावर स्कार्फ. तो अमोलच होता का, की कुणीतरी त्याच्या रूपात? शेवटच्या टप्प्यात जेव्हा सत्य उघडलं तेव्हा सगळे थक्क झाले. अमोल खरंच जिवंत होता. त्याने स्वतःचं अपहरण झाल्याचं नाटक केलं होतं, कारण त्याला वाटलं गणेशने त्याचा विश्वासघात केला आणि त्याने सगळ्यांना दाखवायचं ठरवलं की राग कसा नातं नष्ट करू शकतो. पण त्याचा प्रयोगच उलटा ठरला. सगळ्यांनी गणेशला दोष दिला. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अमोल परत आला तेव्हा सगळं संपलेलं होतं. गणेशच्या डोळ्यांत अश्रू आणि अंतकरणात शांत स्फोट. अमोल म्हणाला, मी फक्त तुझं लक्ष वेधायचं ठरवलं होतं, पण मी चुकीचं केलं. गणेश काही बोलला नाही, फक्त म्हणाला, कधीकधी सत्य उघड होतं तेव्हा उशीर झालेला असतो अमोल. आणि तो निघून गेला, कायमचा. गावात आजही लोक सांगतात, कृष्णा नदीच्या पुलावर रात्री कधीकधी 2 सावल्या दिसतात, एक शोधणारी, दुसरी माफी मागणारी. सांगलीचं आभाळ शांत असतं, पण त्या शांततेत अजूनही गणेश आणि अमोलच्या मैत्रीचं न संपणारं प्रतिध्वनी ऐकू येतं. मैत्री संपली नाही, ती लपली आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.